गाईडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. देशात पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागलं. गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा दरवाढ. रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात. जीप खोल दरीत कोसळून 8 तरुणांचा मृत्यू. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यानची दुर्घटना. 7 मृतदेह हाती, एकाचा शोध सुरू. कर्नाटकातल्या भटकळमध्ये मोठी दुर्घटना. शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या 11 जणांचा मृत्यू. संपूर्ण कुटुंब थट्टे हक्कलू नदीत वाहून गेलं. विदर्भात आजपासून 2 जूनपर्यंत नवतपाला सुरुवात. 9 दिवसात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता. दुपारच्या वेळेला बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. 12 क्विंटल कांद्यामागे केवळ 1468 रुपयांचा दर. उद्या रोहित पवार नाशिकमध्ये मोर्चा काढणार. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 1 तर भाजप स्वतःकडे 12 जागा ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गवरील दावा शिवसेनेनं मागे घेतल्याची चर्चा. नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा हवालदारच्या फोनमध्ये गॉड नावानं विद्यार्थी तेजस शहाचा नंबर सेव्ह. तेजसकडून प्रश्नपत्रिका पुढे पाठवल्याचा संशय. नीट पेपर फुटीतील आरोपी मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर शिंपडत असलेलं पाणी कुंभमेळ्यातलं. मोटेगावकरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल. दक्षिण आफ्रिकेत पसरलेल्या इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात खबरदारी. पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची इबोला चाचणी होणार. दुबई, बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी.